याची जोरदार चर्चा सुरू होती। दिल्लीच्या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली। ही भेट झाली आणि यानंतर चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं। त्यातच आता शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी एक मोठा दावा केलाय। राज्याच्या राजकारणामध्ये आता पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे। ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी की इतर काही होईल हे योग्य वेळ आल्याच्या नंतर समजेल, असंही वाघमारे म्हणाल्या। त्यांच्या या दाव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी पलटवार केलाय। मी तुम्हाला एवढं सांगू शकते कि कुछ तो बड़ा होने वाला है। महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है। मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन। कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं। तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे। तो ज्योती वाघमारे काही फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही। अशा वावड्या मागच्या 2 वर्षापासून जशा निवडणुकीचे निकाल लागले तसे चालू आहेत आणि मला वाटत नाही की असं कोणतंही ऑपरेशन होऊ शकेल। एकदा झालं याच्यानंतर असे कोणत्याही गोष्टी होणं इम्पॉसिबल। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पुन्हा एकदा वादात सापडलेत। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, स्वर्गीय अजित पवार यांच्यासह